मित्रांनो, शांत बसा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा. आपली लायकी इतकीच आहे की एका साध्या अपयशाने आपण गुडघे टेकून बसावं? आज इथं बसलेल्या प्रत्येकाला वाटतंय की माझ्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स आहेत, माझं नशीब खराब आहे, मला कोणाची साथ मिळत नाहीये आणि म्हणून मला क्विट करायचं आहे, मला हार मानायची आहे. पण थांबा, हार मानण्यापूर्वी माझा एक शब्द नीट ऐकून घ्या. ज्या दिवशी तुम्ही हार मानता त्या दिवशी तुमचा मृत्यू झालेला असतो, जिवंत असतं फक्त तुमचं शरीर. तुम्हाला काय वाटतंय, यश म्हणजे गुलाबाची बाग आहे का? नाही. यश रक्ताने, घामाने, अश्रूने लिहावं लागतं. जेव्हा जग झोपलेलं असतं तेव्हा तुम्हाला जागावं लागतं. जेव्हा तुमचे मित्र पार्टी करत असतात तेव्हा तुम्हाला तुमच्या स्वप्नांसाठी घाम गाळावा लागतो. लोक तुम्हाला म्हणतील, अरे सोडून दे, तुला नाही जमणार. पण तुमचं मन म्हणेल, खूप थकलो रे, आता बस करू. पण त्याच वेळी आतून एक छोटासा आवाज आला पाहिजे, वन मोर टाईम. कारण जोपर्यंत श्वास सुरू आहे तोपर्यंत तुमची लढाई संपलेली नाही. मित्रांनो, सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात. का म्हणतात? तो सर्वात उंच आहे का? तो सर्वात वजनदार आहे का? तो सर्वात बुद्धिमान आहे का? अजिबात नाही. मग तो राजा काय आहे? कारण त्याचे ॲटिट्यूड तशी आहे. जेव्हा एखादा हत्ती त्याच्या समोर येतो तेव्हा सिंहाला वाटतं मी याला खाऊ शकतो, आणि हत्तीलाही वाटतं की हा मला खाणार. आपणही आपल्या आयुष्यातल्या संकटाला सिंहाच्या ॲटिट्यूड प्रमाणे बघायचं आहे. संकटाला सांगायचं आहे, तू किती मोठा असलास तरी माझ्या जिद्दीपेक्षा मोठा नाहीस. मित्रांनो, आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, इतिहास पळपुट्यांचा लिहिला जात नाही, इतिहास त्यांचा लिहिला जातो जे रणांगणात शेवटपर्यंत लढले. मित्रांनो, आपला बँक बॅलन्स कमी आहे का? लढा. आपल्याला लोक हसताय? लढा. शरीर साथ देत नाहीये? लढा. कारण हार मानणं हा पर्याय नाहीये, तो एक गुन्हा आहे. स्वतःच्या नजरेत पडण्यापेक्षा लढता लढता मरण कधी चांगलं. पण मी तुम्हाला सांगतो, जो शेवटपर्यंत लढतो तो मरत नाही, तो विजेता म्हणून जन्माला येतो.